तोंडाला पाणी सुटेल असं कैरीचं चटपटीत खरमाट एकदा तरी नक्की बनवून तुम्ही खाऊन पाहाच। नमस्कार, मयुरीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे कैरी पासून। जर कैरीला तुमचं तिखट मीठ लावून खाऊन झालं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कैरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। तर आता आपण सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे काही कैऱ्या घेतल्या, तुमच्याकडे एक कैरी जरी असेल तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। मी इथे 2 कैऱ्यांपासून बनवते आता। तर काय करायचंय, कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे किसणी असेल त्याच्यावरती किसायचंय। तर मी बारीक साईजच वापरते इथे, जी सगळ्यांकडे अवेलेबल असते रेग्युलर तीच। त्याच्यावरती आपल्याला कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे। कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, काही साल वगैरे काढायची काहीच गरज नाहीये, डायरेक्ट आपल्याला फक्त किसायचंय कैरीला। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीसाठी तुम्हाला तुमच्या फोनवरती नोटिफिकेशन मिळेल। तर आता आपण सुरुवात करूयात, फार वेळ लागत नाही ही रेसिपी करायला, तर पटपट सुरू करूयात। तर किसणीवरती मी घासून घेते फक्त। तर आता इथे कैरी जी आहे ती छान किसून झाली आहे, परफेक्ट एकदम। तर ह्याच्यामध्ये काही फार घालायचं नाहीये। इथे मी साखर घेतली आहे, त्यानंतर लाल तिखट आहे आणि मीठ। मिठाचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल, पण थोडंसं घातलं तरीही उत्तमच लागतं। तर ह्याच्यामध्ये काय करते मी, अगदी ½ टेबलस्पून एवढी मी इथे लाल तिखट घालते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसंच घालते, जास्त नाही। साखर घालायची, ती सुद्धा 1 चमचाभर एवढी मी इथे घालते। आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे एकदा का व्यवस्थित मिक्स झालं की आपलं कैरीचं खरमाट खाण्यासाठी तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। खूप छान चव येते, आंबट, तिखट, गोड अशी मस्त कैरीच्या खरमाटाला छान अशी चव असते। तर आता हे परफेक्ट, आणि ह्याचा जो मस्त अरोमा जो आहे तो तुम्ही घ्याल जेव्हा तुम्ही हे बनवाल तेव्हा। खूप कमालीचा एकदम सुगंध जो आहे तो असतो, एकदम छान तोंडाला पाणी सुटेल इतपत हे डिलिशियस लागतं। तर आता इथे माझं कैरीचं खरमाट जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा। कमाल।